ठिकाणी विजेता संघाला बक्षीस यास नीरज रणावत सरांचा इशारा येतोय. सामना करूया सुरुवात. सामना आहे राधे एंटरप्राइजेस केळवणे विपक्ष कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल. पहिलाच बॉल आणि पहिला बॉलवर वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे नीरज सरांचा इशाराही आलाय. वन बाउन्स सीमा पार 4 रन. गोलंदाज मोनिश पाटीलवर पहिल्या बॉलवर चौकार आलाय. हाही अपरकट लाज जवाब नेत्र दीपक टोळा. धावा होतील 4 गोळा. येतोय चौकार. हे बक्षीस 2 चौकार आल्यानंतर पुन्हा लॉफ्टेड स्ट्रोक. हो हा हवेमध्ये चेंडू फ्लाय कॅमेरामॅनच्या वरून हा येतोय उत्तुंग खणखणीत षटकार. पोलीस वर्गाला विजेता चषक देऊन त्यांना आज गौरवण्यात येतोय. हार्दिक अभिनंदन. पनवेल पोलीस स्टेशन पोलीस वर्ग तुमचं मनापासून आभार. थोडासा खेळण्याचा आनंद घेतला आणि असंच सहकार्य करत राहा आमच्या आयोजकांना आणि आमच्या आयोजनाला. क्रिकेटला थोडंसं तुम्ही सहकार्य करा. धन्यवाद धन्यवाद. 3 डिक्लेअर स्ट्रोक नंतर इथे बरोबर मयूर वास्करच्या हातामध्ये झेल आणि सिली मिड ऑफला टिपलाय झेल. समाप्त झालाय हरेश पाटीलचा खेळ. धीरे से लगा. हरेश पाटील बाद झालाय. पोलीस मित्र परिवाराला विनंती आहे की आपण स्वामी समर्थ मठामध्ये जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. आज खरं तर बॉस संजूबाईची धावपळ पाहायला मिळते. आज तिकडे श्री स्वामी समर्थ मठावर बरेच स्वामी भक्त आलेत. त्यांचं नियोजन आयोजन करणं त्यानंतर इकडे स्पर्धा सुरू आहेत तिकडेही लक्ष देणं. हो लेट कट. इट्स अ ग्रेट हिट. जबरदस्त. काय तंत्रशुद्ध अगदी डोक्याचा वापर केला. शक्तीपेक्षा युक्ती महान असं ठरणारा हा गळीच्या दिशेनं येतोय चौकार. मध्ये सामनावीर ठरणारा तोच मोनिश पाटील. आणि त्या मोनिशवर काय आता खरं तर धुव्वारदार बॅटिंग होताना तुम्ही पाहताय. 18 धावा आतापर्यंत लागल्यात आणि शेवटचा का होईना मोनिशनं मात्र बॉल डॉट फेकलाय. 18 धावा आल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये सपाटून मार बसलाय मी म्हणेन मोनिश पाटील या गोलंदाजाला. कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघाचा हा ओपनर बॉलर. 4 ओव्हरचा मॅच आहे त्यामुळे आता राधे एंटरप्राइजेस केळवणे संघ देखील फलंदाज सुरुवातीपासून धुव्वारदार विस्फोटक बॅटिंग करायला सुरुवात करतायत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा आल्यात. इकडे इंटरनॅशनल मॅच देखील सुरू आहे. टेनिस क्रिकेटला खरं तर जो दर्जा आलाय ISPLचा पण बरेच प्रेक्षक आनंद घेत आहेत. टेनिस क्रिकेटमधली सर्वात श्रीमंत ट्रॉफी
ISPL इथे मध्ये तर बरेच खेळाडू खेळण्यासाठी गेलेत, परंतु जरी मोठे ISPL तिकडे चालू असले तरी क्रिकेट थांबत नाही बघा. बाकीचे जे खेळाडू आहेत ना गावातले, आपल्या एक एक गावातला मुख्य खेळाडू जरी नसला तरी बाकीचे खेळाडू चांगला खेळ करण्याचा इकडे मात्र प्रयत्न करतात. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. सेकंड ओव्हर घेऊन येते गोलंदाज अंकित कातकरी, आदिवासी समाजातला आदिवासी बांधव. याच दरम्यान रतन दापोलकर, ओवळे गावचे युवा उद्योजक रतन दापोलकर यांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करतोय की रतन दापोलकर यावं आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. फुलटॉस बॉल पंच केलाय, प्रॉपर टायमिंग आणि चेंडू गेलाय अगदी वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे येतोय. JWR षटकार. खरं तर रतन दापोलकर ज्यांचे पिता श्री रवींद्र दापोलकर माजी उपसरपंच ओवळे गावचे, पहिल्या दिवसामध्ये खरं तर त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळाली. हा चेंडू थोडासा मागे ठेवला अंकितनं. डॉट बॉल जातोय, पहिल्या बॉलवर षटकार आलाय. केळवणे टीमचे हे फलंदाज आहेत ना अगदी हार्ड टीम बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या देखील जाऊन पोहोचली ती टोटल 24 या आकड्यावर. पुन्हा शॉर्ट पिच बॉल हुक करायचा होता, मात्र डीपचा क्षेत्ररक्षक अगदी धावत आलाय आणि फेकी देखील चांगली. त्या ठिकाणी छोटा बकासूर प्रसाद होता आणि बकासूर सारखा धावत आला. ज्या पद्धतीने बकासूर हा बैल खूप प्रसिद्ध आहे आणि म्हणून गुंडेवाल गावामध्ये त्याला छोटा बकासूर म्हटलं जातं. प्रसाद भोईर जबरदस्त फिल्डिंग. डीपकडून सिलेमिडॉन अगदी शॉर्ट मिड विकेटकडे आला आणि तिथे चेंडूला उचलला, फेकला. 1 आणि 1च धाव. व्यासपीठावर आपण पाहतोय महेश भोईर, त्यांच्यामध्ये खरं तर रतन दापोलकर आणि आमचे सुभाष दादा. आज सर्व मान्यवरांचं इथे स्वागत आहे आणि स्वागत या ठिकाणी केलंय या फलंदाजानं. अर्थातच या षटकारानं पाहुण्यांचं स्वागत येतोय. JWC षटकार. माळी या फलंदाजाने लगावलेला हा षटकार. केळवणे चेतन स्वामी यांच्या गावचा संघ, आमचे सहकारी खरं तर कॉमेंटेटर. चेंडूची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये, चेंडूची पूर्तता केली जाईल. आज माघी गणेश उत्सव आहे, गणेश जयंती असल्या कारणानं बरेच ठिकाणी घरी गणपती बाप्पा आहेत आणि चेतन स्वामी यांच्या घरी देखील गणपती बाप्पा आहेत. त्यांचं आगमन झालं आहे आणि आज त्यांचा संघ मैदानावर खेळतोय आणि थेट ते मैदानाचा खरं तर आपण सामन्याचा देखील आनंद घेत आहेत. करूया सर्वांचं स्वागत. चेंडू गेलाय अगदी आउट ऑफ द पार्क. मैदानाच्या या क्रीडांगणाच्या अगदी बाहेर चेंडू गेल्यानंतर 31 या आकड्यावर चांगली धुव्वादार सुरुवात. समाधान वासकर कानमंत्र देतो अंकितला, अगदी पाठ थोपडतोय की त्याला त्याचा कॉन्फिडन्स वाढवतोय की इथून पुढे चांगले चेंडू फेकायचे आहेत. कुंडेवाल गाव म्हटलं तर त्या गावामध्ये आदिवासी बांधव खेळाडू देखील भरपूर प्रमाणात खेळत आहेत. काल 2 बघितले, संतोष कातकरी, समाधान कातकरी. आज अंकित कातकरीला तुम्ही या संघामध्ये पाहताय. चिवट असतात ते आदिवासी समाजातली खेळाडू, परंतु इथे हा आडव्या बाटने केलेला आहे. फटका खेळत असताना पियुष माळी, तिथे मात्र एक सिंगल मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या मात्र धावफळकावर 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 1 गडी बाद 32 धावा. षटक सुरू आहे दुसरं. काय धावगती आहे बघा. या मैदानावर धावा होत नाही आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं आत्तापर्यंत 48, 47, 37, 38, 40 अशा धावा झाल्या 5 ओव्हरमध्ये, ते देखील. परंतु 4 ओव्हरमध्ये आता जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस दिसतोय
या फलंदाजांचा सरळ खेळलेला हा फटका केवळ मिळेल एक सिंगल. जितू होता त्या ठिकाणी एक धावेनं संघाची धावसंख्या आता 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 33 धावा म्हणजे जवळजवळ 16.5च्या सरासरीनं 33 धावा लागल्यात या 2 षटकामध्ये. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल. कोण येईल गोलंदाज, त्यांच्यासमोर फलंदाज, एका बाजूला अजय गरज, दुसऱ्या बाजूला पियुष माळी. दोन्ही षटकार एक षटकार मारून खेळतायत, त्यामुळं दोन्ही फलंदाज षटकारवीर आहेत. अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल कुंडेवाल टीमच्या गोलंदाजांकडनं येणाऱ्या या षटकामध्ये. कुंडेवाल गाव म्हटलं तर नक्कीच समाधान वासकर, कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित सरपंच चषकाचे खरं तरी एक आयोजक देखील आहेत. आदर्श सरपंच सदाशेठ वासकर यांच्या नावानं त्या गावामध्ये ट्रॉफी देखील तुम्ही पाहिलीत आणि त्यांचा संघ मैदानावर खेळतोय. सातत्यानं कुंडेवाल गावानं देखील आम्हाला भरपूर प्रेम दिले. प्रणय, कुंडेवालची स्पर्धा असली की गुणलेखक असू द्या, कमेंटेटर असू द्या, आवर्जून आपल्याला आमंत्रण असतो. हा प्रेम दिला जातोय या गावानं आणि न विसरणारा प्रेम असेल. येणाऱ्या आता फेब्रुवारी महिन्यात अमन वासकरची क्रिशा डिजिटल ट्रॉफी रजनी स्पर्धा सुरू होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये 7 तारखेपासून. 6 ते 7 तारखेपासून तुम्हाला ही स्पर्धा ही चालू होताना पाहायला मिळेल. पण इथे मात्र सिंगल आली आहे. स्टेट ड्राईव्हचा फटका होता. गोलंदाजच्या उंबरट्यावर जितू गायकवाड एक ऑलराऊंडर खेळाडू पंचांना पार करून चेंडू फेकतोय. समोर दिलाय, अक्षरशः चेंडू समोर खणून खोदून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी उभा आहे मयूर वासकर. त्यामुळं एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही आहे. एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 3 सुरू असताना धावसंख्या 35 या आकड्यावर पाहायला मिळते. जेवढं रोखता येईल ना कुंडेवाल संघाला गोलंदाजीतून, तेवढं आता या केळवणे संघाला रोखावं लागेल. धावा भरपूर झाल्यात. फुलटॉस, स्लोवर बॉल, गती परिवर्तन केलं आणि फसला. बघा, फलंदाज बरोबर फसला अजय घरत आणि त्याचा झेल उडाला. स्वतः गोलंदाज जितून पकडला आणि हा दुसरा विकेट. तिसरे षटक सुरू असताना जितून कुठेतरी आता धावसंख्येला लगाम अंकुश लावण्याचं काम सुरू केलंय. नवीन फलंदाज मैदानात येतोय सिद्धेश पाटील. राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील यांचा संघ त्यांनी पॅक केलेला हा केळवणे. हो, आल्या क्षणाला लॉफ्टेड स्ट्रोक, ताकद वापरली प्रचंड, अगदी झाडांच्या वरून आउट ऑफ द पार्क. हा येतो 1 नंबरचा षटकार. फलकावर बघा, प्रत्येक फलंदाज येतोय षटकार चौकारानं खातं खोलतोय. हरेशाला चौकार टोकला, अजयाला षटकार टोकला, पियुषाला चौकार टोकला, आता सिद्धेश पाटील आला, त्यानेही षटकारानं खातं खोललंय. किती हार्ड हिटिंग बॅटिंग आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, अगदी उडी मारून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. जितून चेंडूला थोडीशी या ठिकाणी उंची दिली, टॉस केला, बॉलला थोडंसं बाउन्स दिला,
परंतु फलंदाज पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळाला. अप्परकट खेळायचं होतं, बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित. इनॅक्शनमध्ये पाहू शकाल जितूचा हा बॉल कशा पद्धतीनं फेकला. उचली दिली होती. ऑफ स्टंपला बॉल होता. पुन्हा एकदा जितू पंचांना पार करून हा आडव्या बॅटने केला चेंडूचा. बॅटचा बॅट ऑफ हँडल स्टिकरला लागलाय वरच्या आणि तो चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेलाय. तिथे 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं पळून काढल्या. सिद्धेश पाटील आणि पियुष माळी ही जोडी मैदानावर खेळत असताना 43 धावा लागल्या. धावफलकावर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. खरं तर आपण पाहतोय कमालीची फलंदाजी मैदानात होतोय. लास्ट ओव्हर बाकी आहे. अंतिम षटक घेऊन कोण येणार. समाधान वास्कर टीमचा गोलंदाज याकडे सर्वांचं लक्ष. आय थिंक संजय वास्कर यांच्या सुपुत्राला पाचारण केलं जाईल, कारण मागच्या मॅचमध्ये त्यांनी शेवटचं षटक फेकलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय आता गोलंदाज डेफिनेटली संजय वास्कर यांचा सुपुत्रच येतोय की काय कदाचित गोलंदाजीसाठी. येस, कुणाल वास्कर. कुणाल वास्कर येतोय. मोरबे संघाचा मॅन ऑफ द मॅचचा प्राइज राहिलाय मागच्या मॅचमध्ये. आता टॉसला येईल ना कर्णधार, त्याच्यासोबत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कैलास पाटील ठरला होता. त्या कैलासनं देखील यायचं आहे. एक मोमेंटो शिफ्ट करून देणारा षटक फेकला होता कैलासनं. 3 धावा देत 2 विकेट, दोन्ही बोल्ड त्रिफळाची बात केली होती. तो कैलास ठरलाय मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंपला चांगला बॉल फेकलाय कुणाल वास्कर. कमी वयामध्ये खरं तर कुणालनं या टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. संजय वास्कर यांचा सुपुत्र. आपल्या वडिलांप्रमाणे त्यानं गोलंदाजीला पसंती दिली आणि गोलंदाजी टिचून मारा करत असतो प्रत्येक मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये 2 धावांचं षटक फेकलं आणि खरं तर कामगिरी त्याची अगदी चोख आणि अप्रतिम राहिली होती. स्लोवर बॉल, हे व्हेरिएशन आहे कुणालकडे. या अगोदर आउटसाइड ऑफ स्टंपला ब्लॉकॉल बॉल फेकला. त्यानंतर काय केलं कुणालनं, मध्ये अगदी विकेटच्या मध्ये बॉल ठेवला आणि थोडंसं वळण दिलं, फिंगर रोल्स केले आणि तिथे मात्र चेंडूला वळण मिळालं. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू फेकला आणि डॉट गेलाय. संजय वास्करने दिलेलं प्रशिक्षण. हा शॉर्ट पिच बॉल, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, मारना था काशी में गेंद गई वाशी में असं म्हणावं लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समननं पियुषनं, मात्र एक सिंगल आली, सरळ गेला तो बॉल. एका धावेनं संघाची धावसंख्या टोटल 44 या आकड्यावर. अजून या षटकातले 3 बॉल बाकी. काय गोलंदाजी बघा या स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये कुणाल चांगली गोलंदाजी करतोय. अगदी अंडर 18-19चा हा खेळाडू आहे, परंतु चांगली कामगिरी करतोय कमी वयामध्ये. खरं तर असं म्हणतात की बाळाचे पाय हे पाळण्यातच दिसतात. टेनिस क्रिकेटचं एक बालकडू जे असतं ना, ते पाजलं या संजय वास्करनं या गोलंदाज कुणालला आणि तशीच कामगिरी होते मैदानात. पुन्हा एकदा मिसटायमिंग होतोय, प्रॉपर बॅटवर येत नाही बॉल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अति घाई संकटात नाही, परंतु नाही आहे. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता सहकारी फलंदाज पियुष. सिद्धेश पाटील, पियुष येतोय. पुढील बॉल. धावसंख्या धावफलकावर 45. या ओव्हरमध्ये प्रणय करता धावा कमी आल्यात. या ओव्हरमध्ये कुठेतरी धावसंख्या रोखण्याचं काम करतायत. ओहो, इथे मात्र काय घडतं मैदानात. फलंदाज होतोय कॉट बिहाइंड द विकेट. अजून एक धक्का. अजनबी ओले टीमचे खंदे समर्थक आणि या केलवणे टीमचे पॅकर्स अखिलेश पाटील याला विनंती आहे की आपणही या व्यासपीठावर यावं. खरं तर आज राधे एंटरप्राइजेस केळवणे संघ खेळतोय, पॅकर आहेत आणि बॉल स्पायडर अजनबी ओले टीमचा यावेळेस संघ श्रीवर्धनला गेला होता.
तिकडे ही मॅच पाहण्यासाठी अखिलेश पाटील गेला होता. केवढा खरं तर समर्थन देतोय. फॅन फॉलोअर्स म्हटलं जातं ना अजनबी टीम आणि बॉस फायटरचा, खरं तर हा फॅन्स अखिलेश पाटील चिरले. आपल्याला विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर. क्रिकेटची किती आवड आहे, प्रचंड आवड आहे बघा अखिलेशला. कारण चिरला गावामध्ये बैलगाडा शर्यतींची देखील आवड आहे. त्यामध्ये अखिलेशला क्रिकेटची शौकीन म्हणून आपण पाहतो. त्याला विनंती असेल की या व्यासपीठावर. बॅक टू क्रिकेट. गोलंदाजी मात्र कुणाल वास्करची अगदी भेदक तिखट पाहायला मिळते. हो लवली बॉल, अजून एक पॅडवर आदळलाय बॉल. काय कमालीचं षटक. असं वाटत होतं की आता 50 आकडा गाठेला केलवणे संघ, परंतु त्या धावसंख्येला पूर्ण लगाम पूर्णपणे थांबवली. मी म्हणेन अक्षरशः या गोलंदाज कुणाल वास्करनं किती धावा खर्च केल्या मागच्या षटकामध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केल्या. या मॅचमध्ये फक्त 3 धावा, 1 सफलता. कमालीची गोलंदाजी. कुणालची पाठ थोपटली जाते. कुणालच्या डोक्यावर आशीर्वादाचे खरं तर फटके दिले जातात. अर्थातच त्याच्या या शाबासकीची थाप का दिली जाते, कारण समाधानलाही माहीत आहे की कुठेतरी 50 आकडा गाठला असता, 50 नाही 60 आकडा गाठला असता, त्या केलवणे संघाला 47 धावांवर थांबवलंय. खरं तर आपण पाहतोय खरं तर खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत येते. टॉस केला जाईल. रतन दापोलकर प्रत्येक वर्षी आमच्या JW ट्रॉफीला त्यांचं खूप मोठं योगदान असतं. गतवर्षी भाई मला वाटतं त्यांनी बायसिकल दिली होती का? यस, म्हणजेच प्रत्येक वर्षी खूप चांगलं योगदान. रतन दापोलकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅचचा टॉस अर्थातच स्वर्गीय रामदास शेठ प्रतिष्ठान मोरबे त्यांच्या विरोधात सुनील स्पोर्ट चिंचपाडा. तर रतन शेठ दापोलकर यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय आणि मॅन ऑफ द मॅचचा प्राइज कैलास. एक अनुभवी खेळाडू आहे. काय षटक फेकलं होतं कैलासनं. असं वाटत होतं की मोरबे टीम पराभूत होईल. तर मी सुभाष दादा आणि रतन दापोलकर दोघांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा प्राइज द्यायचा आहे. तो ठरलाय कैलास पाटील. वेल प्लेड, वेल बॉलिंग कैलास. 1 षटक, 3 धावा, 2 विकेट. आणि खरंच कुठेतरी या मॅचला कलाटणी दिली त्या कैलासनं गोलंदाजीतून. तोच कैलास ठरला या सामन्यातला सामनावीर. वेल प्लेड कैलास, अभिनंदन. चर्चा सुरू होती खरं तर. हॅलो, चला स्वागत कक्षेकडे बोलूया आपण. कमलाकर पाटील, आपणास विनंती असेल की आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आज JW ट्रॉफीच्या माध्यमातून भाई प्रतीक पाटील यांच्या शुभ हस्ते कमलाकर साहेबांचा शुभ सन्मान JW ट्रॉफी 2026 मध्ये. दादा तुम्ही आलात, पुन्हा या स्पर्धेची शोभा द्विगुणित झाली. खरं तर त्याबद्दल तुमचंही मनापासून हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर आमचे स्वामी भक्त भूषण सर ना, येस, भूषण पाटील भोईर.
हॅलो 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 माईक चेक 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 चेक. भूषण भोईर साहेबांचं शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर काय हॅलो. स्वागत कक्षाकडे पुन्हा बोलतोय. कुंडेवाल गावचे सुनील शेठ भोईर. सुनील शेठ भोईर आपणास विनंती आहे, उद्योजक सुनील शेठ भोईर यांना विनंती आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. JWR ट्रॉफीमध्ये सर्व हॅलो हॅलो हॅलो. सुनील शेठ भोईर यांचा इथे शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होतोय. त्यानंतर दिलीप भोईर कुंडेवाल पोस्ट मॅन, अर्थातच पोस्ट खात्यामध्ये अनेक वर्ष ज्यांनी सेवा केली, नोकरी व्यवसाय केले, आज कुंडेवाल टीमला सपोर्ट करण्यासाठी दिलीप शेठ भोईर आणि त्याचबरोबर काशीनाथ पाटील आपणासही विनंती आहे आपणही या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर रतन दापोलकर. हॅलो चेक. रतन दापोलकर आणि सुभाषदादा यांनाही सन्मानित हॅलो. केलं जाईल. सुभाषदादा रतन दापोलकर यांचा सन्मान होतोय. आणि याच दरम्यान प्रेम मासले, राहुल मासले 33 स्पोर्टचे ओनर. खरं तर एका दिवसामध्ये आम्हाला आमच्या ऑर्गनायझरनी जे टी शर्ट परिधान केले, एका दिवसामध्ये टी शर्ट आम्हाला छापून देणारे हे एकमेव स्पोर्ट्स 33 स्पोर्ट्सचे ओनर प्रेम मासले आणि राहुल मासले यांचं इथे आगमन होतोय. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. सन्मान होतोय सुभाषदादा आणि दापोलकर. रतन दापोलकर यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहेत. खरं तर सामना एका बाजूला सुरू झालाय. पाहुण्यांचं देखील प्रचंड या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय आमच्या JWR ट्रॉफीला. रतन रवींद्र दापोलकर यांना प्रतीक पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावर होताना आपण पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा वलूया या उत्तरार्धाकडे, जिथे मात्र आव्हान आहे 47 धावांचं. पुन्हा उत्तरार्धामध्ये या 47 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं पार होईल की या धावांवर पूर्णपणे पुन्हा एकदा अंकुश लगावेल गोलंदाजी करणारा संघ. ऐकूया उत्तरार्धामध्ये आमचे साथी समालोचक DD स्पोर्ट्स बँगलोर सारख्या खरं तर ठिकाणी जाऊन आपल्या या रायगडचं नाव रोशन करणारे मचिंद्र पाटील सर. थँक्यू रिवाज जिंकण्यासाठी गरज आहे 47 धावांची. परीक्षेत मार्गस्थ असताना ओ व्हॉट अ डिलिव्हरी, फॅबलस अँड ब्युटिफुल डिलिव्हरी. योग्य दिशा, योग्य लेंथ, योग्य लाईन, योग्य शोल्डरचा वापर फलंदाज बीट करत असताना गुड बॉलिंग. P1 मध्ये एवढी चांगली गोंची कुठे पाहायला मिळणार. रात्रीचे वाजतात ते ठीक 10 वाजून 10 मिनिटं होतात आणि प्रेक्षकांच्या प्रचंड अतूट गर्दीमध्ये ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. वाऱ्याचा वेग जरी मंदावला तरी मध्ये स्पर्धेचा वेग कुठे थांबला नाहीये. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून JWR ट्रॉफी आपण 2026 पर्व पाहतोय. ऑन साइडला उचलला, चेंडू पिक केलाय, सध्या पुढे सरक त्याच्या अबाक्यामध्ये नाहीये आणि झेल मध्ये निसटलाय. शेवटच्या टप्प्यामध्ये दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि योग्य या मध्ये चेंडूची फेकाफेकी. आमचे रुंजन गावचे कमलाकर पाटील आणि भूषण भोईर जैसर यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम त्यांचं देखील. स्वामींच्या मठात ते नेहमी येत असतात. आज मात्र आम्हाला देखील योग मिळाला. एका षटकाची सांगता धावा आल्या त्या फक्त 3 इकॉनॉमिक षटक राहिलं आणि एक गडी बाद, एकही गडी बाद नाहीये. स्टंपमध्ये देखील आता माईक जी सिस्टम आम्ही ऑपरेट कधी सुरू झालेली आहे त्यामुळे आता लेट कट ज्यावेळी
कट लागतात, लेट कट करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या एज आम्हाला आता स्पष्ट त्याचा आवाज येईल. व्हेरी गुड टेक्नॉलॉजी. GWR ही स्पर्धा नेहमी बहुचर्चित असते, लोकप्रिय असते. जशी डिसेंबर महिन्यात संपतो, जानेवारी महिना नवीन वर्ष सुरू होतं, आम्हाला या ट्रॉफीची आस लागते, ओढ लागते. ज्या पद्धतीने चातक पक्षाला मे महिन्यात संपल्या तर पावसाची ओढ लागते, त्याच्या सर्व प्रेक्षकांना खेळूंना आणि या स्पर्धेची आम्हाला ओढ लागते. अशी JWR ट्रॉफी आपण पाहते. 2026 पर्व 8व्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. अनेक समस्यांना तोंड देत, अनेक मैदानं बदलत, अनेक ऊन वारा पाणी पाऊस यांना समस्यांना या तोंड देत ही स्पर्धा मात्र यशाच्या शिखरावरती पोहोचताना पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धेची चर्चा नेहमी असते आणि नेहमी प्रकाश झोतात राहणारी बहुचर्चित लोकप्रिय स्पर्धा आपण पाहतोय. JWR ट्रॉफी 2026 अभूतपूर्व पर्व आपण पाहतोय. मागच्या 7 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा पुन्हा यशाच्या शिखरावरती. षटकाची यशस्वी सांगता फक्त 3च धावा फलकावरती. त्याला पियुष माले आलाय, त्याच्यावरती कोणतं दडपण नाहीये. समाधान भास्कर सारखा फलंदाजाला 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव काढण्यामध्ये यश लाभलं आणि मयूर भास्कर फक्त 2च धावा. व्हॉट अ फॅबलस बॉलिंग अटॅक. काय काउंटर अटॅक केलाय, वंडरफुल कमबॅक झालं, ट्रिमेंडस प्रेशर आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा फिल्डिंग दाखवली. चारही क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी आणि फलंदाजांना शांत ठेवलंय. आता समीकरण मोठं झालंय. आता जिंकण्यासाठी 27 धावाची गरज असताना 44 धावाची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये वेग प्रचंड चेंडूचा ऑन साइड दिशा चेंडू सरकलाय आणि कव्हर करते मैदानात 1च धाव. योग्य लेंथ, योग्य लाईन, योग्य गोलंदाजी आणि तेवढ्या चांगलं क्षेत्ररक्षण स्टँडर्ड क्षेत्ररक्षण दाखवलंय. त्यामुळे फलंदाजांना बांधून ठेवलंय. ज्या कुंडेबाल संघानं मागचा सामना सहज जिंकला होता, वाशिली संघाविरुद्ध 39 धावा कुटायच्या होत्या आणि अवघ्या 20 चेंडूत कुठल्या होत्या, त्या संघाला आता कुटायच्या 48, मात्र काय 47 कुटायचे आहेत. मात्र केलवणे संघाची काय गोलंदाजीचा जबरदस्त अटॅक पाहायला मिळतोय. काउंटर अटॅकला सुरुवात करत असताना दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात झाली. पुन्हा एकदा गोलंदाज पियुष माले. यस, कमलाकर पाटील आणि भूषण बोर आमच्याकडे रजा घेत असताना खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या वेळेबद्दल. आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानावरती 4 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक मिळतोय कोंडेवाल संघाला. बॉस, या परिसरातील एकच हुकमी अक्का म्हणजे आमचे संजय शेठ बॉस. या परिसरातील एकच किंग ते म्हणजे आमचे संजय शेठ बॉस. त्यांच्याच या मैदानावरती आपण स्पर्धा खेळतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, डाऊनदार पर्सनॅलिटी. कधी पैशाचा हेवा नाही, कधी पैशाची गुर्मी नाही आणि कधी पैशाचा घमंड नाही. असं साधं सोपं आणि सरळ व्यक्तिमत्व म्हणजे आमचे संजय शेठ बॉस. त्यांचे मैदान आपण पाहतोय. ह्या रिसॉर्टचे मालक आणि प्रत्येकाला सन्मान देणारे, कोणत्याही प्रकारे पैशाचा उन्माद नाही, मस्ती नाही, जबरदस्त व्यक्तिमत्व. स्वागत आहे बॉस तुमचं देखील. 4 वरती पहिला धक्का. कोंडेबाल सकाळी स्थिती नाजूक आहे, त्यांचे पाठीराखे सध्या तरी शांत आहेत. शांत वातावरण, वाऱ्याचा वेग देखील थांबलाय, सूर्य देखील अस्ताला गेलाय. रात्रीचं शांत वातावरण, असं वाटतं की एखाद्या जंगलात आलोय आणि त्या जंगलात शांतता ती पसरावी, ती शांतता मैदानावरती आम्हाला पाहायला मिळते. कोंडेबाल संघाच्या पाठीराख्यांना मात्र कोणती संधी अजून मिळाली नाहीये, ती मात्र जल्लोष करण्याची. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक पाहायला मिळतोय त्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू यालीमध्ये पंचा खून करत असताना वाईटचा इशारा येतोय. चेंडू टप्प्यामध्ये जास्त बाहेर निघालाय आणि हे पंचाने पाहिलं एक्झॅक्टली पिचिंग कुठे होती, इम्पॅक्ट कुठे होता, चेंडू टप्प्यामध्ये कुठे गेला आणि विकेट किपरने शेवटच्या मोमेंटला चेंडू एक्झॅक्टली कुठे गॅदर केला याची शहानिशा केली आणि पंचाने सांगितलं वाईट चेंडू, स्क्वेअर चेंडूची घोषणा पंचाकडनं अवंतर खात्यामध्ये. 1 धावेची वाढ होते. फुल टॉस चेंडूवरती अटॅक चढवलाय, हल्ला चढवलाय, मात्र चेंडू निघून देखील गेलाय. पहिला चौकार. पहिल्या चौकारासाठी 8 चेंडू नंतर 9व्या चेंडूची प्रतीक्षा संपली आणि शेवटच्या 9व्या चेंडूवरती आलाय चौकार. पहिला चौकार फुलटा चेंडूकर याच्या अगोदर वाईट चेंडू दिशा भरकटला गोलंदाज. थोडीशी परिस्थितीने पियुष साठी मात्र प्रचंड प्रेशराईज केलं फलंदाजांना. धावांचा वेग वाढतोय 9व्या धावसंख्येवरती. 27 धावा कुटाच्या कोंडेबाल संघाला स्थानीय संघ या परिसर दादा संघ ऑन साइडला पूल करत असताना हवेमध्ये चेंडू पुढे सरकलाय. यस इट इज 1 मोर विकेट गोल्स डाऊन. दुसरा धक्का मैदानावरती अवघ्या 9 या धावसंख्येवरती कोंडेबाल संघाला दुसरा हादरा.
कौतुक करेन ज्या पद्धतीने अमरनाथ झेल कनेक्ट केलाय त्याच्या दिशेने धावला आणि योग्य जजमेंट त्याचं होतं आणि खूप सुंदर झेल बॅटच्या रिप्लेमध्ये बघा कशा रीतीने झेल टिपलाय बॅटचा फ्लो लवकर ओपन केलाय मात्र टॉप एज लागला जास्त हवेमध्ये चेंडू आणि शतक तिथे अमर पाटील खूप सुंदर झेल टिपत असताना हो क्लास गोलंदाजी चेंडूला एक्झिक्यूट केलं लोकांना बॅकअप चांगला आहे मिलर ते दुसऱ्या वेळेचा प्रयत्न नाहीये बॅकअप बघा विकेट किपरच्या मागे 4 खेळाडू लगेच तातडीने जमा होतात त्यामुळे केलवणे संघाला सामना जिंकायचा आहे मात्र कुंडेबाज संघाचा सामना दृष्टी शेपात आहे त्याने देखील वर्चस्व निर्माण करायचं आहे बघायचं आहे पहिल्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जिंकून या स्पर्धेमध्ये कोणता संघ पुढच्या सामन्यात धडक देणार याची उत्कंठ शिकेला पोहोचते शांत वातावरण प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये रंगते JWR 2026 8वं पर्व अप्रतिम आयोजनाबाबतीत निश्चित प्रचंड डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये हो चेंडू रिलीज केला नाही गोलंदाजांना एक्झॅक्टली रिदम मध्ये त्याला काहीतरी चूक जाणवली रिदम मध्ये बॅलन्स राहिला नाहीये कधी कधी तुम्ही स्पाइक शूज घालता कधी कधी तुमचे शूज टो जास्त मोठे असतात कधी कधी भरपूर अशा काही समस्या असतात त्याला क्रिकेट खेळताना चांगल्या स्पोर्ट शूजचा वापर करा जरी महागडा असले तरी चालतील मात्र कम्फर्टेबल असले पाहिजेत आणि त्यानुसार आपण पाहतोय थोडासा रिदम चुकला गोलंदाजाचा त्याने सांगितलं की डेट चेंडू मी मागे जाणार आणि पुन्हा डिलिव्हरीसाठी सज्ज होतोय गोलंदाज वेगवान भन्नाट गोलंदाजी जास्त वेग गतीवरती मात्र नियंत्रण नाहीये गतीला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये तुमच्या योग्य दिशेला महत्व आहे तुमच्या ॲक्युरेसीला महत्व आहे तुमच्या परफेक्शनला महत्व आहे गती आपण पाहिली भरपूर चांगले गोलंदाज इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये आपण पाहिले मात्र ते कधीच अव्वल त्याचे ठरू शकले नाहीयेत जबरदस्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न दिशा भरकटला धाबा वाढल्यात धाबा चौक पुढे सरतो 11 या धावसेकेवरती ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न फाइनली क्लिअर करायचा प्रयत्न नाही जमलं आणि विकेट किपर त्याची खूप चांगली जबाबदारी स्वीकारताना डॉट डिलिव्हरी कमबॅक केलाय यावेळी जबरदस्त कमबॅक केलाय षटकाची झाली सांगता 2 षटकाची सांगता 11 धाबा येणारे समीकरण कठीण झालंय येणारे चेंडू 12 आणि गरज आहे 36 धाबांची Sitting arrangement for spectators, plenty of flags, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. A very good evening to all of you present here. एका बाजूला महागी गणपतीचा उत्सव एका बाजूला क्रिकेटचा महोत्सव जबरदस्त ॲटमॉस्फिअर मध्ये आज स्वामी समर्थांचा दिवस आज मठामध्ये भरपूर भाविक आलेत ते महाप्रसादाचा लाभ घेतात त्यांचे देखील आम्ही स्वागत करतोय येणारे चेंडू 12 आणि गरज आहे 36 धाबांची ज्या कुंडेबाज संघाने पहिला सामना आपल्या ताकदीच्या जीवावरती जिंकला त्याने 20 चेंडूमध्ये सामना फिनिश केला त्या कुंडेबाज संघात असते आज कुंडेबाज त्यानंतर वाशिवली केलवणे जावले चिंचपाडा चिरले दादरपाडा मोरबी अशा 8 संघ आज या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात अप्रतिम क्रिकेट स्पर्धा JWR 2026 8वं पर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये नेहमी घर करणारी स्पर्धा प्रचंड डिसिप्लिन कन्सिस्टन्सी सातत्य त्यानंतर आपण पाहता स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त सातत्य राखलंय मागच्या 8 वर्षामध्ये एक चांगला दर्जेदार स्पर्धेचा दर्जा आपण नेहमीच पाहिलाय ऑन साइडला वेगाने पुढे सरकलाय स्मॅशिंग करत असताना आणि कव्हर करतो मात्र मिळणार एकच धाव केलेवणे संघाची गोलंदाजी तेवढीच चांगली फलंदाजी तेवढीच चांगली आणि क्षेत्ररक्षण देखील त्याहून चांगलं तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली त्यामुळे कुंडेबाज संघाला बॅकफुटला आणून सोडल्यातील मात्र शंका नाहीये येणारे चेंडू 11 आणि 35 धावांची गरज शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत सध्या तरी कुंडेबाज संघाचे सामना जिंकण्यासाठी आटापेटा सुरू आहे मात्र मोठ्या फटक्यांसाठी वंचित अजून मत ठेवण्यात आहे गुड डिलिव्हरी ऑन साइडला केल्याचा प्रयत्न एज अँड टेकन विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक वन मोर विकेट गोज डाऊन विकेट नंबर 3 गोज डाऊन मॅनेजमेंट अरेंजमेंट खूप सुंदर आहे मी पाहताक्षणी प्रेमात पडलो या मैदानाच्या मला अभिमान वाटलं की या परिसरामध्ये एवढं सुंदर मैदान झालं जे क्रिकेटचं भविष्य आता जरी हे मैदान नावानं ओळखलं झालं आत्मरक्षणाच्या नावानं मात्र पुढे हे ब्रँड बनेल या शंका नाहीये गोलंदाज तयार
ऑन साइडला हुक केला, वन शॉट, चेंडू फेकून दिला सीमा पलीकडे मिडविकेटच्या डोक्यावरनं. हँडसम टावरिंग 6. आल्या त्यांना जबरदस्त फटका खेचलाय, प्रचंड ताकदीचा वापर केलाय आणि फेकून दिला चेंडू सीमावर 6 धावांसाठी. येणारे चेंडू 9 आणि 29 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर, सामना रंगात येतोय. हो, हिट केला चेंडू ऑन साइडला, पुढे चला फारवेलचा प्रयत्न, चेंडू येणं वाकणं उचललं, फेकणं, वाट फिल्डिंग. काय फिल्डिंग केली मैदानावरती आणि काय प्रेशराईज केलंय, किती वेगाने केला. रन गॅदर, पिकअप, ग्रिप अँड थ्रो, किती वेगाने क्रिया केल्या क्षेत्रक्षण. आणि मिळणार अमर पुण्याचा चेंडू केलेला आहे, ज्यानं मगाचे झेल टिपला होता. 8 चेंडू 28 धावांची गरज. अजूनही थोडासा धीरोहा निर्माण केला जातोय. चेंडू धावांमध्ये 20 अंतर कमी करायचंय, ते मात्र कुंडेबाई संघाला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार, हेलिकॉप्टर उडवलाय, सध्या जज करतोय त्याच्या डोक्यावरनं, चेंडू फ्लाय झालाय. अजून एक देखील षटकार. वॉटर शॉट बघा किती चांगला ग्लोरी स्ट्रोक. हेलिकॉप्टर उडवला समोरनच आणि त्याला योग्य उत्तर दिलं. 7 चेंडू 22 धावा. ग्रेट बॅटिंग. सत्यक्षणा प्रयत्न देखील चांगला केला, स्टेज केलं स्वतःला. मात्र या 2 षटकार रिव्हर्सर सामन्यामध्ये गती निर्माण झाली आणि प्रचंड हालचालीनं वेग आला. या 2 षटकाने केलवणे संघाला पुन्हा बॅकफुटला आणून सोडलंय. प्रचंड हालचालीनं वेग आलाय. बघायचं रणनीती काय असणार आहे. शेवटचा चेंडू, जर या चेंडू षटकार चौकार आला तर सामना बॅलन्स राहील. सिंगल डबल आले तर कुंडेबाई संघाला थोडंसं कठीण आव्हान होऊन बसेल. पुल केला चेंडूला, असं जज करतोय. प्रथम चेंडू खाली, फलंदाज बाद. यस, इज गॉन. अमर चेंडू खाली. दुसरा तिसरा झेल टिपत असताना 7 चेंडू 22 धावांची गरज. आणि तिसरा झेल टिपला गोल क्षेत्ररक्षकानं. अजून एक धक्का. यस, राहुल भाईंची जोडीला तोड नाहीये, मात्र या स्पर्धेला देखील तोड नाहीये. JWR ट्रॉफी, सुंदर ट्रॉफ्या, पाताक्षणी प्रेमात पडाव्या एवढ्या विलोभनीय आणि चमचमणाऱ्या ट्रॉफ्या. उद्या त्याचं उत्तर मिळणार. विल बिकम अ चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट 2026 सीझन 8. यू विल गेट आन्सर टुमारो. तो यू विल वेट फॉर टुमारो. JWR ट्रॉफी, सुंदर विलोभनीय दृश्य या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक क्षण डोळ्यामध्ये अगदी साठवावा असे क्षणचित्र या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त एंटरटेनमेंट. येणार चेंडू 6 आणि 22 धावांची गरज. बघायचे सामना कोण जिंकणार. पहिल्या 3 चेंडूवरती हा सामना विसंबून असणार आहे. जर पहिल्या 3 चेंडूवरती एखादा मोठा षटकार आला कुंडेबाई संघाला तर कमबॅक होऊ शकेल, अन्यथा केलवणे संघ सामना त्यांच्या हातातनं निसटू शकेल. गोलंदाज तयार. शेवटचा गोलंदाज आलाय तो मात्र नितीन ठाकूर. बघायचं नितीन ठाकूरची जबाबदारी भविष्य स्पर्धेचं. येणार 6 चेंडू 22 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर. 25 वरती 4 धक्के. 22 धावा कोणी सुरुवात चांगली मिळाली नाही कुंडेबाई संघाला. शॉर्ट चेंडू फेकून दिला चेंडूला सीमा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती अटॅक. 6 धावा. बघायचं संदीप मात्रे जबरदस्त एंटरटेनमेंट करतोय. 31 वरती 4. व्हॉट अ मॅच. गोलंदाज तयार. विकेट किपरला थोडासा मागे होता, मात्र खोदून काढला चेंडू पुढे सरकला. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. ओ व्हॉट अ थ्रो. ब्युटिफुल एक्झॅक्टली थ्रो आलाय आणि पंचांना रेपर केलाय. तिसऱ्या पंचांना खरं बघायचंय. क्लोज डिसिजन, क्लोज एन्काउंटर. एकदा वेगानं पूर्ण केली, मात्र बघायचं 2 धावा झाल्यात का. जर 2 धावा झाल्या समीकरण बिघडणार, बदलणार आणि भरपूर काही प्रचंड हालचालीला वेग येणार. जबरदस्त सामना. कोणी विचारही केला नव्हता की सामना इथपर्यंत पोहोचेल. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा, नंतर मात्र धावसंख्येला वेग आला, हालचालीला वेग आला आणि सामना पुढे सरकत गेला. संदीप मात्रेचे मी कौतुक करेन ज्या पद्धतीने फटकेबाजी केली आणि काय षटकार फेकून दिलेत. बघायचंय फलंदाज बाद आहे की नाहीये.
यावेळी मात्र प्रेक्षकांची स्पंदने वाढवणारा, मेंदूला सुन्न करणारा आणि या थंडगार हवेमध्ये सामना गरम झालाय. जबरदस्त सामना, कारण मागचे सामने एकतर्फी झाले आणि हा सामना पैसा वसूल सामना. दोन संघ एकमेकांसमोर येतात, जिंकलेले संघ सामना खेळतात तो त्यांचा अनुभव वाढलेला असतो. आणि फलंदाज बाद, गुड न्यूज फॉर गोलंदाजांसाठी अजून एक धक्का. टेन्शन आहे आणि मॅच देखील तेवढीच रफ अँड टफ. चेतन स्वामी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. 4 बॉल 15 धावांची गरज. अजूनही शर्यत संपली नाही मॅक्स सर, मॅच मध्ये थर्रार सुरूच आहे. जबरदस्त एंटरटेनमेंट, जबरदस्त एंटरटेनमेंट सामन्यामध्ये. मात्र सामना कोणत्या क्षणी कोणत्याही संघ विजयाची भरारी घेऊ शकतोय, कारण सामना शेवटच्या टप्प्यात आला. 4 चेंडू आणि गरज आहे 15 धावांची. केल्यामुळे संघ थोडस डोईजर ठरतोय. मात्र या कुंडेबाई संघासाठी लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू विकेट किपरला मात्र बीट करत असताना चेंडू लेग स्लिप मध्ये झालाय आणि पंचांचा बाईचा इशारा आलाय. सिंगल डबल धावांना काही फारसा फरक पडणार नाहीये. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे 14 धावांची. 2 षटकार किंवा डबल, 1 षटकार किंवा 2 चौकार काही चालू शकेल. मात्र केलवणे संघाने स्वतःला झोकून दिलं. प्रत्येक खेळून 100% कमिटमेंट दिली. वचनबद्ध ज्याला म्हटलं तर कमिटमेंट, वचनबद्धता आपण पाहतोय ती दिली प्रत्येक खेळून. गोलंदाजी चांगली, फलंदाजी चांगली, शतकशेक चांगलं. कुंडेबाई संघाने सुरुवात उशिरा केली, त्यामुळे सामन्याला उशीर झाला की काय हा देखील प्रश्न पडलाय मैदानावरती. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धाबा आल्यात आणि त्याच धाबा डोकीडोकी ठरल्यात. जर 10-12 आल्या असत्या तर समीकरण उलट पाहायला मिळालं असतं. फुलटॉस चेंडू ऑनसाइडला गेल्याचा प्रयत्न शतकशेक जज करतोय आणि पंचगण अशा पद्धतीने पाहत बसलाय. या चेक केला जाईल ओव्हर द वेस्ट या ओव्हर द रेस्ट, ओव्हर द हेड की ओव्हर द मात्र चेस्ट, असे का भरपूर काही प्रकार आहेत. बघा त्या चेंडू चेक केला जाईल. शेवटच्या क्षणामध्ये बघा भरपूर अडचण अभय घेतोय, प्रचंड अडचणी अभय गेलाय आणि प्रचंड प्रेशराईज करत असताना सामना चांगला रंगलाय. कोणी जिंको कोणी हारो, मध्ये प्रत्येक वेळी जिंकणं गरजेचं नसतं. हारणाऱ्या संघाचा देखील इतिहास असतो, त्यांची देखील चर्चा भरपूर असते. जिंकलात तरी चालेल किंवा हरलात तरी चालेल, मात्र चर्चा झाली पाहिजे. जबरदस्त चर्चा, कम खर्चा मात्र फुल चर्चा असा सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षक भरपूर आहेत या स्पर्धेमध्ये, एन्जॉय करतात स्पर्धेला. मात्र प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की हु विल बी विनर ऑफ दिस मॅच. या सामन्याचा विजेता कोण ठरेल. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. गुड न्यूज फॉर कुंडेवाल टीम आणि बॅड न्यूज फॉर यावेळी मात्र आपण पाहतोय केलेल्या संघासाठी. येणारे चेंडू आता समीकरण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. संदेश आम्हाला सांगतील 3 चेंडू आणि गरज आहे ती 12 धाबांची. 3 चेंडू 12 धाबा. निश्चित 2 धाबा आल्या, 1+1 धाबा आले. फ्री हिटचा देखील इशारा असणार आहे, त्यामुळे समीकरण बदलले. 3 चेंडू 12 धाबा. चला टायमिंग कमी घ्या केलवणे संघ. प्रत्येक वेळी एकत्र येऊ नका प्लीज. जेव्हा गरज असेल तर टीम मीटिंग करा, अन्यथा वेळ वाया घालू नका. ऑलरेडी एक्झिबिशन मॅच मध्ये भरपूर वेळ गेलाय, तो आम्हाला कव्हर करायचा मैदानावरती. कारण 8 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. इट्स नॉट इझी, इट्स नॉट जोक. हा जोक नाहीये. 8 सामने कव्हर करत आहे टायमिंग वरती 12च्या आतमध्ये. इट्स अ चॅलेंज टू JWR ट्रॉफी. येणारे चेंडू 3 आणि 12 धाबांची गरज आहे. चला सामना क्लोज एन्काउंटर, पैसा वसूल सामना. मागचे 4 सामने एकतर्फी राहिले. 5व्या सामन्याने मात्र थरार आणि झोप उडून दिली प्रेक्षकांची. व्हॉट अ मॅच. ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न मात्र चेंडू हवेमध्ये. फ्री हिटचा इशारा असल्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये आणि मिळणार ती एकच धाव. आता समीकरण असणार आहे 2 चेंडू 11 धावा. कंपल्सरी सामना चेसिंग करायचा आहे या स्पर्धेच्या नियमानुसार. त्यामुळे येणाऱ्या चेंडू षटकार आला तरच मात्र या स्पर्धेमध्ये कुंडेबाई संघाचं अस्तित्व जिवंत राहू शकेल. अन्यथा केलवणे संघ त्यांना हुलकावणी देऊन हा सामना त्यांच्या पदरात पाडू शकेल. येणारे चेंडू 2 आणि 11 धावा. समीकरण सातत्याने बदलत गेलं. 12-36 समीकरण येऊन 7-22 वर थांबलं. 5 धावावर आलं, 3 12 वर थांबलं. आता राहिले ते 2 चेंडू 11 धावा. येणारा चेंडू चुकू नका.
कारण हा चेंडू या सामन्याचा श्वास आहे, हा चेंडू सामन्याचा स्पंदन आहे, वाढवणारा चेंडू आहे. जर चेंडूवरती षटकार आला तर सामन्यामध्ये एंटरटेनमेंट राहील, जर सिंगल डबल आले तर सामन्याची हवा निघून जाईल. 2 चेंडू 11 धावा, जबरदस्त एंटरटेनमेंट अँड व्हॉट अ मॅच. ओ गुड डिलिव्हरी. आणि या दरम्यान केलवणी संघ उंच भरारी घेतोय आणि कुंडेबाल संघाला या स्पर्धेतनं जवळजवळ आता मात्र बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. वाईटचा रिव्ह्यू घेतलाय बरोबर. मगाशी रिवाज सरांनी सांगितलं की ते रिव्ह्यू घरी तर घेऊन जायचं नाही ना. क्या बात आहे. गुड डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. कोणती शंका नाही या चेंडूवरती. त्याच्यामध्ये फलंदाजाला बीट केलाय. व्हेरी गुड डिलिव्हरी अँड सुपर डिलिव्हरी. मजा आली रिव्हर्सर सामन्यामध्ये. थक्क केला प्रवास दोन्ही संघानं आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक चेंडू ऑन द लाईन चेंडू होता. यस एक्झॅक्टली मी बघितल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की गुड डिलिव्हरी. मध्ये कुंडेबाल संघाचा एक चांगला प्रयत्न होता. एक चेंडू 11 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये रिव्हर्सर. येणारा चेंडू फुलटॉस भीमर आला, त्याच्यावरती षटकार चौकार आला तर अजूनही कमबॅक होऊ शकतो मैदानावरती. ओ हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, ब्लॉकाची डिलिव्हरी आणि अशा रीतीने सामना जिंकलाय. केलवणे संघानं पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश निश्चित केलाय. हार्दिक अभिनंदन. हार्डलक कुंडेबाल टीम. कारण चुका झाल्यात त्यांच्याकडनं. पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा, ती चूक झाली त्यांची आणि ते धावा उभारताना दमछाक झाले आणि सामना सोडावा लागलाय. हार्डलक कुंडेबाल टीम आणि गुड लक केलवणे टीम. हार्दिक अभिनंदन. नक्कीच तर नक्कीच या ठिकाणी राधे एंटरप्राइजेसचे ओनर दीपक शेठ पाटील यांनी केलवणे टीमला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. कारण हा संघ जिंकलाय. केलवणे संघ अर्थातच कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीमच्या अगेन्स्ट राधे स्पोर्ट्स केलवणे संघ विजय होतोय. सह्याद्री सोलार एनर्जीचे ओनर नितीन शेठ हिराजी म्हात्रे यांच्याकडनं अभिनंदन केलवणे संघाला हा संघ जिंकल्याबद्दल. सह्याद्री सोलार एनर्जी आणि केलवणे गावामधले एक आमचे आदरणीय व्यक्तिमत्व नितीनजी हिराजी म्हात्रे